श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 677. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या निकट येऊन मुनी वसिष्ठांनी ज्या पद्धतीने सर्व वृत्तांत निवेदित केला, त्या वृत्तांताच्या आधाराने गुरु आणि शिष्याचं नातं समजून घेत होतो. जे प्रभू रामचंद्र गुरु वसिष्ठांना राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी जेव्हा ते त्यांच्या महालात येतात तेव्हा म्हणतात की खरं तर सेवकाने स्वामीच्या दारामध्ये जायला हवं. तेच चित्रकूटावरती स्वामी वसिष्ठ प्रभू रामचंद्रांना येऊन सर्व वृत्तांत निवेदित करत आहेत आणि प्रभू रामचंद्रांना महत्व देत एकच गोष्ट सर्व धर्मसभेसमोर मुनी वसिष्ठ सांगतायत की जे काही प्रभू रामचंद्र सांगतील त्या पद्धतीनेच आम्ही सर्वजण आचरण करूत. अशा वेळेला शिष्याचं उत्तरदायित्व काय असतं? जेव्हा गुरु आपल्याला धर्मसभेमध्ये एवढं महत्व देत आहे, जे खरं तर अकारण नाही, ती वस्तुस्थिती आहे, यामध्ये कुठलाही शब्दच्छल नाही, ही एक मनाची परम सरळता आहे, परंतु हे असतानाही जो त्या मोठेपणाचा खरा अधिकारी असूनही अत्यंत नम्रतेने या धर्मसभेसमोर निवेदित करतो, आपले दोन्हीही हात जोडून प्रभू रामचंद्र सर्वांना म्हणतात की ज्या सभेमध्ये राजा जनक आणि आपण विराजमान आहात, त्याचप्रमाणे विश्वामित्र आहेत, इतर सर्व संत आहेत, अशा धर्मसभेमध्ये तुमच्या इच्छेने तुम्ही जो आदेश द्याल त्याप्रमाणेच आचरण करण्यात आम्हा सर्वांचं हित सामावलेलं आहे. अशा रीतीने प्रभू रामचंद्रांनी हा निर्णय पुन्हा एकदा राजा जनक आणि मुनी वसिष्ठांच्याकडे सोपवला. प्रश्न मोठा गंभीर होता, उत्तर कोणाकडेच नव्हतं. ज्या उत्तराच्या शोधामध्ये सर्वच जण या संवादामध्ये एक प्रकारे गुरफटून गेलेत, त्या सर्वांची दृष्टी पुन्हा एकदा भरतजींच्याकडे खेळली आणि जणू काही मुनी वसिष्ठ आपल्या नेत्रांच्या आधाराने भरताला सांगतायत की भरता, आता मौन सोड. आता तुला जे हवं आहे, जे तुझ्या मनामध्ये आहे, ते तू स्पष्टपणे प्रभू रामचंद्रांना सांग, जेणेकरून प्रभू रामचंद्र आम्हाला त्या पद्धतीने आज्ञा देतील. राम सपथ सुनी मुनी जनकू सकुचे सभा समेत सकल बिलोकत भरत मुखू बनईन उतरू देत. सर्वांची दृष्टी आता भरताकडे खेळलेली आहे. भरतजी आता नेमकं या सभेमध्ये मौन सोडतील, आपल्या मनातली इच्छा प्रभू रामचंद्रांसमोर प्रगट करतील. या एका भावनेने स्तंभित झालेली ही सभा भरतजींच्याकडे पाहतीये आणि आता भरतजी नेमकं या सभेमध्ये काय उत्तर देणार याचं गायन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगू लागतात. सभास कुच बस भरत निहारी राम बंधु धरी धीर जुभारी कुसमऊ देखी सनेहु संभारा बढ़त बिंधी जिमी घटज निवारा शोक कनक लोचन मति छोनी हरि बिमल गुण गन जग जोनी भरत विवेक बराह बिसाला अनायास उधरी तेहि काला करी प्रणामु सब
कह कर जोरे। रामु राउ गुर साधु निहोरे। क्षमब आजु अति अनुचित मोरा। कहूँ बदन मृदु बचन कठोरा। हिय सुमिरी शारदा सुहाई। मानस ते मुख पंकज आई। बिमल विवेक धर्म नयसाली। भरत भारती मंजुमराली। निरखि विवेक बिलोचननी। शिथिल स्नेह समाजू। करि प्रणाम बोले भरतु। सुमिरी सिय रघुराजु सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, काल मी आपणास या संवादाचा हा चौरस, याचे हे 4 बिंदू सांगितले. एक डोळ्यासमोर चौरस आणा जो सर्व दृष्टीने समसमान आहे. सर्वांचा अधिकार समान आहे. या चौरसाच्या 4 बिंदूंवरती एके ठिकाणी प्रभू रामचंद्र, दुसरे ठिकाणी भरत, तिसरे ठिकाणी राजा जनक, तर चौथ्या ठिकाणी मुनी वसिष्ठ हे स्थानापन्न आहेत. हा सर्व काही भावनिक स्थानांचा प्रश्न आहे. आता यामध्ये प्रभू रामचंद्र मुनी वसिष्ठांना विनंती करतायत की आपण मला आज्ञा द्या, काहीतरी यावरती उपाय करा. मुनी वसिष्ठ जाणतायत की आपला हा अधिकार नाही, कारण आपण भरत आणि राम हे जणू काही आपल्याला 2 डोळ्यांप्रमाणे असलेले प्राणप्रिय आपल्या राजा दशरथाचे पुत्र आहेत. आपलं प्रभू रामचंद्रांवरती असलेलं अनन्य प्रेम आणि त्याही पेक्षा विशेषत्वाने जेव्हा भरताचं हे विवेकरूपी अंतःकरण आपल्या सामोरं येतं, त्यावेळेला आपल्या मनाची होणारी स्थिती, या दोन्हीही गोष्टींचा अंदाज मुनी वसिष्ठांच्या हृदयामध्ये आहे. आणि त्यामुळं आपण दिलेला निर्णय हा कदाचित कोणाची तरी विशेष बाजू घेतल्यामुळं आणि त्याच वेळेला कोणाला तरी डावलल्यामुळं आपल्याकडून होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं या चौरसाच्या बिंदूवरती एक प्रकारे मौन या निर्णयाविषयी आलेलं आहे. राजा जनकाच्या पुढे दुसरं धर्मसंकट आहे. राजा जनक हे राजा दशरथाच्या ठाई या दोन्ही पुत्रांसाठी आहेत. राजा जनक हे स्वतः विदेही ज्ञान संपन्न आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय हा निश्चितच विवेक, शास्त्र यांच्या आधारानेच ते घेतील, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नव्हती. आणि म्हणून मुनी वसिष्ठांनी राजा जनकांना विनंती केली. परंतु राजा जनकाच्या समोर संभ्रम असा आहे की यामध्ये योग्य तर हेच आहे की रामाने वनवासात राहावं, कारण त्याला तशी वडिलांची आज्ञा आहे. आणि राजा होऊन भरताने अयोध्येचं राज्य सांभाळावं, कारण ही देखील दशरथाची आज्ञा आहे. रामाला वनवासातून परत जायला सांगणं हे जणू काही त्याच्या इच्छेविरुद्ध करण्यासारखं आहे. परंतु त्याच वेळेला रामाला वनवासात राहा हे सांगत असताना आपण राजा दशरथाप्रमाणे जर ही आज्ञा रामाला देणार असू, तर आपली तयारी राजा दशरथासारखी आपल्या प्राणाचं समर्पण करण्याची आहे का? आणि जर ती तयारी आपली नसेल तर आपण रामाला वनवासात राहा हे कुठल्या अधिकाराने सांगायचं? आणि त्याच वेळेला जो भरत या रामासाठी अत्यंत आपल्या अंतःकरणामध्ये या क्षणाची वाट पाहतोय की त्यांनी अयोध्येला परत यावं, अशा भरताला तू रामापासून वियोग कर हे आपण कुठल्या अधिकाराने भरताला सांगायचं? आणि त्यामुळं चौरसाचा हा बिंदू देखील मौन आहे.
भरत एक प्रबळ इच्छा घेऊन इथं आलेले आहेत की आपल्या स्वामींनी अयोध्येला परत यावं. परंतु जेव्हा त्यांनी लक्ष्मणाची ही सर्व सेवा पाहिली, जेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या विषयी आपल्या मनामध्ये आपल्या स्वतःचं स्थान ओळखलं आणि आपण रामाचे दास आहोत या भूमिकेमध्ये जेव्हा भरत स्वतःशी अत्यंत प्रामाणिक होण्याचा प्रयत्न करतायत, त्यावेळेला त्यांना जाणवतंय की दासाचं खऱ्या अर्थाने एकच कर्तव्य आहे की त्याने स्वामींच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहायला हवी. त्याला स्वतःचं असं वेगळं अस्तित्वच असता कामा नये. मग आपण त्यांचे दास म्हणवत असताना आपण प्रभू रामचंद्रांना तुम्ही अयोध्येला परत चला हे बोलणं कशा पद्धतीने आपल्या धर्माचरणाला अनुकूल दिसेल. आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी रामाची इच्छा हाच भाव भरताच्या हृदयामध्ये प्रगटतोय. त्यामुळं हा देखील चौरसाचा बिंदू मौन आहे. आणि प्रभू रामचंद्र तर या सर्वांचे अंतर्यामी आहेत. प्रत्येकाच्या हृदयाच्या भावाला ते जाणून आहेत. आणि असे प्रभू रामचंद्र आपल्या या भक्त हृदयाचा संवाद आतच अनुभवत ते देखील मौन आहेत. त्यामुळे ही संवादाची मालिका आम्हाला नीट समजून घेतली पाहिजे. या प्रत्येकाला असलेल्या या धर्माच्या सीमारेषा आम्हाला नीट समजून घेतल्या पाहिजे. आणि हा संवाद हा सर्व विवेकाच्या अधिष्ठानावरती आहे. हा काही सांसारिक संवाद नाही. हे काही केवळ लौकिक चरित्र नाही. भगवंताची इच्छा प्रधान आहे. त्या इच्छेचा स्वीकार अत्यंत नम्रपणे करण्याची ही एक अत्यंत विलक्षण प्रक्रिया या चित्रकूटावरती घडतीये. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्रांनी अत्यंत विनयाने मुनी वसिष्ठांना पुन्हा तो बहुमान परत केला की आपण मला या धर्मसभेसमोर संतांच्या समोर संकोचामध्ये टाकत आहात स्वामी. आपण इथं प्रत्यक्ष विराजमान असताना, राजा जनक इथं असताना, माझे स्वामी विश्वामित्र इथं असताना रामाने आज्ञा द्यावी एवढा राम मोठा नाही. राम हा खरं तर या नित्य संतांच्या चरणापाशी राहणारा आहे. मोते अधिक संत करी लेखा, हे रामाचं ब्रीदवाक्य आहे की माझ्यापेक्षा संत मोठे आहेत. आणि त्यामुळं राम संतांच्या आज्ञेमध्ये राहतो. तो संतांना आज्ञा करत नाही. श्री महाराज देखील एके ठिकाणी आपल्याला सांगून गेले ना की तुम्ही केवळ मी सांगत आहे त्या पद्धतीने आचरण करा. मी तुम्हाला खात्री देतो की मी तुमचं काम रामाच्या हाताला धरून करून घेईन. नवे मी सांगितलं आणि रामाने ऐकलं नाही असं कधीच घडलं नाही. हा संतांचा अधिकार आहे रामावरती. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. या संतांनी रामावरती एवढं प्रेम केलंय की त्या प्रेमाच्या अभिषेकामधून तो रामराया या संतांपासून दूरच जाऊ शकत नाही. ते जिथं जातील त्यांच्या माग जणू काही हा राम मोहित होऊन आजूबाजूला अवतीभोवती घुटमळत असतो. त्यामुळे संत हे रामाच्या दृष्टीने पाहिलं तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आणि संतांसाठी आपलं सर्वस्व आहे रामराया. आणि त्यामुळे ही सर्व सभा मौन होऊन जाते. आणि मग अशा वेळेला जेव्हा सर्वांची दृष्टी भरताकडे खेळते की आता या सर्व संवादामध्ये भरतजींनीच आपलं अंतःकरण प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त करावं आणि या संवादाला निर्णायक दिशा द्यावी. सर्वांची दृष्टी भरताकडे खेळली आहे. भरतजी मान खाली घालून बसलेले आहेत. डोळ्यातून अश्रू जणू काही प्रभू रामचंद्रांच्या चरणांवरती अभिषेक करतायत. असे भरतजी शेवटी विलक्षण धैर्य मनामध्ये धारण करतात. कारण इथं हा संकोच काही केल्या या शब्दांना वैखरीपर्यंत जाऊच देत नव्हता. असे भरतजी आपल्या संकोचाचा त्याग करून
या परमार्थाच्या सभेमध्ये सर्व संतांच्या समोर आपला भाव विदित करण्यासाठी धैर्य धारण करून सर्वांशी संवाद करू लागलेले आहेत. ही वेळ आपल्या भावभावनांवरती नियंत्रण मिळवण्याची आहे. इथं आपण या धर्मसभेमध्ये आहोत. जरी आपण प्रभू रामचंद्रांचे बंधू असलो, जरी यामध्ये आपला एक वैयक्तिक निजस्वार्थ असला, तरी हा दोन भावांचा संवाद नाही, हा स्वामी आणि त्याच्या दासाचा संवाद आहे. आणि त्यामुळे गोस्वामीजींनी अत्यंत चपखलपणे राम बंधू धरी धीरजू भारी असा शब्द इथं वापरलाय. बघा सज्जनो, नात्यांमध्ये देखील दोन भावांमधल्या संवादात बऱ्याचदा विवेकाचं अधिष्ठान का गळून पडतं? कारण तिथं आसक्तीचा पाश, मी तुझा भाऊ आहे, या भावनेमधून आपल्याला धरू शकतो. आणि त्यामुळे भरतांचा विवेक तर बघा की मी रामबंधू आहे, ठीक आहे, परंतु आता इथं मला भावाच्या नात्याने बोलण्याचा अधिकार नाही. इथं मला केवळ दासाच्या अधिकाराने आपलं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. त्यामुळं आपल्या या भावभावनांच्या अधीन असलेले भरतजी आपल्या मनाला धीर देत आहेत की ही वेळ नाहीये डोळ्यातून अश्रू अखंडपणे वाहत आपल्या या प्रभू रामचंद्रांना अधिक संकोचामध्ये टाकण्याचे. स्वतःला सावरलंय, मनामध्ये धैर्य धारण केलंय आणि त्यांनी आपल्या प्रेमाला रोखलं आहे. कसं रोखलं आहे? बडत बिंदी जिमी घटज निवारा. जसं वाढत असलेल्या विंध्यांचलाला अगस्त्यजींनी रोखलं, त्या पद्धतीने भरतजींनी आपल्या हृदयामध्ये वाढत असलेल्या प्रेमाला रोखलं आहे. काय विलक्षण गोस्वामीजींचं उपमाशास्त्र आहे सज्जनो. महाभारतामधल्या अरण्य पर्वातली ही कथा आहे की हा विंध्यांचल ज्याच्या अखत्यारीमध्ये हा चित्रकूट आहे, तो हा विंध्यांचल पर्वत सूर्याला विनंती करतोय की तू ज्या पद्धतीने मेरू पर्वताच्या भोवती आपलं परिभ्रमण करतो, हे सूर्या त्याप्रमाणे तू या विंध्यांचलाच्या भोवती देखील परिभ्रमण केलं पाहिजेस. सूर्य म्हणतो, अरे मी एक प्रकृतीचा अंश आहे, माझी दिशा, माझी दशा हे सर्व काही या प्रकृतीने अर्थात भगवंताने त्याच्या इच्छेने ठरवलेलं आहे. मी स्वतःचा मार्ग ठरवू शकत नाही. मला या मेरू पर्वताच्या भोवती परिभ्रमण करायचं आहे, त्यामुळे मी तुझ्या भोवती वेगळं फिरू शकत नाही. हे ऐकल्यानंतर विंध्यांचलाचा अहंकार दुखावला गेला. विंध्यांचल पर्वत मनात म्हणतोय की तू असा थांबणार नाहीस. मी आता स्वतःला एवढं मोठं करतो की जणू काही तुझ्या परिभ्रमणापर्यंत माझी शिखरं येतील आणि तुझा मार्ग अडवल्यामुळं तुला माझ्या भोवती परिभ्रमण केल्याशिवाय पुढेच जाता येणार नाही. त्याप्रमाणे हा विंध्यांचल पर्वत बघता बघता आपलं विराट रूप धारण करू लागला. सर्व देवदेवता घाबरल्या आणि या सूर्याचं परिभ्रमण रोखण्याची ताकद असलेल्या या विंध्यांचलाला कसं थांबवावं असा विचार ते करू लागले. त्यांनी अगस्त्यजींना प्रार्थना केली की आपण त्यांना थांबवा. अगस्ती मुनी विंध्यांचलाजवळ गेले आणि म्हणाले की काही काळासाठी तुझी ही वाढ तू थांबवतोस का? मला तुझ्या पलीकडे जायचं आहे. विंध्यांचल म्हणाला, ठीक आहे, आपण संत आहात, त्यामुळे मी आपणास वाट देण्यासाठी माझी वाढ थांबवतो, परंतु मी पुन्हा वाढायला कधी सुरुवात करू? यावरती अगस्ती मुनी म्हणतात की मी दक्षिणेला चाललेलो आहे तुला पार करून. मी दक्षिणेहून परत इकडे आलो की तू तुझी वाढ पुन्हा चालू कर. आणि अगस्ती मुनी जे विंध्यांचलाला पार करून पलीकडे दक्षिणेला गेले ते पुन्हा उत्तरेच्या दिशेने आलेच नाहीत आणि त्यामुळे हा विंध्यांचल जिथं होता तिथंच या गुरु आज्ञेमध्ये थांबून गेला. बघा, आता आपण जेव्हा अरण्यकांडामध्ये जाऊ तेव्हा दंडकवनामध्ये म्हणजे आत्ताच्या स्थानाच्या दक्षिणेकडेच अगस्तीजींचं दर्शन प्रभू रामचंद्रांच्या समवेत झालेलं आहे. अशा या
अगस्ती ऋषींचं हे चरित्र. आणि या विंध्यांचलाला त्यांनी थांबवलं. परंतु हा संदर्भ गोस्वामीजींनी इथं किती सुंदर पद्धतीने वापरलाय. विंध्यांचल हे भरताचं प्रेम आहे आणि हे सूर्यरूपी रामाचं परिभ्रमण थांबवण्यासाठी हे प्रेम बंधुरूपाने उफाळून वरती येत होतं, आसक्तीच्या पाशाने उफाळून वरती येत होतं. आणि कदाचित या प्रेमाचा हा पर्वत रामाच्या परिभ्रमणाला सहज थांबू शकला असता. परंतु त्यावेळेला जसं इंद्र स्वतःच मनात विचार करतो की आता आपलं सर्व काही भरताच्या हातामध्ये आहे, आणि भरतजी देखील देवतांची ही प्रार्थना ऐकून आपल्या या वाढणाऱ्या प्रेमाला, या सूर्यकुलाच्या रामाच्या परिभ्रमणाच्या तो आड येणार नाही यासाठी या प्रेमाच्या गतीला रोखून ठेवतात. वा वा गोस्वामीजी, धन्य आहात आपण. दुसरी उपमा देतात. शोक कनक लोचन मति छोनी, हरि बिमल गुण गण जग जोनी, भरत बिबेक बराह बिसाला, अनायास उदरी तेही काला. बघा, हा आपला सनातन धर्म किती पावन आहे. त्याच कथा पण पुन्हा पुन्हा नवीन संदर्भाने आम्हाला किती विलक्षण आनंद देऊन जातात. हिरण्याक्षाची कथा गोस्वामीजी आपल्याला इथं सांगतायत. ही पृथ्वी म्हणजे या ब्रह्मांडाची योनी आहे, ज्या या पृथ्वीच्या आधाराने समस्त या सृष्टीमध्ये सजीवांचं अवतरण झालेलं आहे. त्यामुळे ही पृथ्वी या ब्रह्मांडाची योनी समजली जाते. अशा पृथ्वीला हिरण्याक्षाने काय केलं? समुद्रामध्ये, रसातळामध्ये बुडवायला सुरुवात केली. म्हणजे याचा अर्थ काय की जणू काही या विश्वाची सृजनशीलता हिरण्याक्षाने संपवली आहे. नवीन काही नकोच, संपून टाकूयात सगळं काही. हा परमार्थ हा एखाद्या नदीच्या प्रवाहासारखा असतो सज्जनो. तो प्रवाहित होत राहतो, नित्य नवीन आनंद घेऊन येत असतो. आज रवींद्र पाठक रामकथा सांगतोय, आज त्याचा आनंद घ्या. उद्या जेव्हा कोणीतरी नवीन ती कथा नवीन पद्धतीने सांगेल, त्यावेळेला त्याचे सर्व संदर्भ बदललेले असतात. त्यावेळेला याच चौपाया त्याचे वेगळे अर्थ, वेगळा आनंद देऊन जातात. बघा, सृष्टीची सृजनशीलता बंद होता कामा नये. ही रामकथा एखाद्या पावन गंगेसारखी नित्य वाहत राहिली पाहिजे. आणि हिरण्याक्षाने काय केलं, जे आजच्या काळामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं की नवीन विचार नको, जे सांगितलेलं आहे तेवढंच पुरेसं आहे. आणि अशा नवीन विचारांची निर्मिती, त्याला एक प्रकारे अवरोध निर्माण केला जातो, त्याची उपेक्षा केली जाते. त्याच्याविषयी विशेष दखल न घेता जुन्याच विचारांच्या आधाराने पुन्हा पुन्हा या प्रवाहित होणाऱ्या काळाबरोबर जगण्याचा प्रयत्न केला जातो. संदर्भ बदलतात, मनुष्याची जगण्याची शैली बदलून जाते. आणि मग अशा वेळेला काय होतं, ही नवनिर्मिती बंद झाल्यामुळं जशी ही सभा स्तंभित झाली, कोणाला काय बोलावं काही कळेना, त्याप्रमाणे समाज देखील दिग्मूढ होऊन जातो. ग्रंथांमध्ये सर्व सामावलेलं आहे, परंतु त्या ग्रंथांमधलं शास्त्र आजच्या जीवनशैलीमध्ये उतरवण्याचा मार्ग मात्र बंद झालेला आहे. ही सृजनशीलता आहे, ही या ब्रह्मांडाची योनी आहे, जी या हिरण्याक्षरूपी राक्षसाने या रसातळाला नेऊन टाकली होती. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सर्व ब्रह्मांडातल्या या सजीवांचं वास्तव्य ज्या पृथ्वीमध्ये आहे, त्यांची मन ही असमाधानाने, शोकाने भरून जातात. हिरण्याक्षाने पृथ्वीला रसातळाला नेलं आणि त्या आधाराने या सजीवांच्या मनांना शोक रूपाने त्याने ग्रस्त करून टाकलं. मग अशा वेळेला त्या हिरण्याक्षाच्या तावडीतून या पृथ्वीचा सांभाळ करत तिला पुन्हा एकदा पुनर्जीवित करणं हे कोणाचं कार्य आहे? भरतजींसारख्या संताचं कार्य आहे. जे भरतजी इथं वराह रूपाने आपल्या विवेकाच्या
जणू काही शेंड्यावरती या पृथ्वीच्या नवनिर्मितीला उचलून पुन्हा एकदा विना परिश्रम पृथ्वीचा उद्धार करतात. विना परिश्रम. ही गंमत आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. पुन्हा 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 हेच तत्व, तीच गोष्ट, तेच मुख्य असलेली या तत्वांची मालिका, परंतु काळाचे संदर्भ बदलून पुन्हा पुन्हा पुनर्जीवित करणं हेच भगवंताचं लीलानाट्य आहे. त्यामुळे सज्जनो, ग्रंथ हे नित्य नवीन आहेत. कुठल्याही काळामध्ये कधीही बघा, त्यांचं नित्य नाविन्य आम्हाला जेव्हा या काळाशी जोडता येतं ना, त्यावेळेला मनाला जो काही आनंद मिळतो तो शब्दातीत आहे. हो, सांगू शकत नाही. भरतजी उठून उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी जणू काही या समस्त सभेमध्ये ही बुद्धी ज्या पद्धतीने या पृथ्वीसारखी रसातळाला गेली होती, त्या सभेची बुद्धी विना परिश्रम आपल्या विवेकाच्या आधाराने पुनर्जीवित केली, पुनर्स्थापित केली आणि सर्वांना शोकमुक्त केलं. हेच या चरित्रामधलं असलेलं मुख्य सूत्र गोस्वामीजी आम्हाला सांगतायत. भरताने सर्वांना प्रणाम केला, हात जोडले. या सभेमध्ये एकाहून एक मोठे ज्येष्ठ जे उपस्थित होते, असे राजा जनक, गुरु वसिष्ठ, विश्वामित्र, प्रभू रामचंद्र, सर्व साधू संत, या सर्वांना प्रणाम करून आपल्या या वर्तनासाठी त्यांनी सर्वप्रथम क्षमा मागितली. काय बोलणार मी तुम्हा संतांच्या समोर, परंतु या समयाला मला बोलणं हे जरी अनुचित असलं तरी हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे जरी माझा चेहरा, माझं हे मुख अत्यंत कोमल दिसत असलं तरी या कोमल वाणीतून जी कठोर वचनं जी कदाचित तुमच्या मनाला दुखवतील, त्यासाठी मी सर्वप्रथम आपल्या सर्वांची माफी मागतो. आपण मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझे हे अनुचित वर्तन आहे. जसा राम तसा भरत, ज्या पद्धतीने रामाने हात जोडून मुनी वसिष्ठांना पुनश्च एकदा आपणच मला आज्ञा द्या हे सांगितलं, त्याप्रमाणे भरत देखील या सर्वांची हात जोडून माफी मागतोय आणि त्यांची या उदारतेला आवाहन करून या सभेमध्ये आता ते आपलं मन व्यक्त करू लागतायत. काय करावं भरतजींनी सर्वप्रथम? ही सुमिरी सारदा सुहाई, मानस ते मुख पंकज आई. या सभेमध्ये उभं राहिल्यानंतर भरतजींनी सर्वप्रथम शारदा मातेला आवाहन केलं की हे माते, तू आता माझ्या या वाणीवरती येऊन विराजमान हो आणि त्या आधाराने माझ्या अंतरंगातल्या या भावनेंना तू योग्य शब्द सुचव. भरतजींनी सरस्वतीचं स्मरण केलं आणि त्या क्षणी काय झालं, ती तात्काळ त्या मानसामधून भरतजींच्या मुखारविंदावरती येऊन विराजमान झाली. जणू काही ती वाटच पाहत असावी. कारण याआधी या इंद्रदेवतांनी वारंवार तिला बोलवलं आणि प्रत्येक वेळेला तिला अशी कार्य करायला सांगितली की ज्या कार्यांसाठी तिची अजिबात अनुकूलता नव्हती. सरस्वती देखील आमच्या जीवनामध्ये आम्ही आवाहन केल्यानंतर येते, परंतु आमचं काय होतं, बालकांडामधला जो 11वा दोहा आहे त्यामध्ये जी अवस्था आहे ती आमची होते, किने प्राकृत जन गुण गाना, सिरधुनी गिरा लगत पछिताना. आमच्यासारखी स्वाभाविक माणसं या सरस्वतीच्या आधाराने तिला जी कामं करायला सांगतो, त्यामुळे ही शारदा माता डोकं बडवून घेते की कुठून मी इथं आले ह्यांच्याजवळ. मला तर खरं या वाणीच्या आधाराने भगवंताचं गुणसंकीर्तन ऐकायचं होतं, त्याचं हरिनाम ऐकायचं होतं, परंतु त्याऐवजी या सर्व लौकिक जगात येऊन
खरोखर मला पश्चाताप होतोय. परंतु जेव्हा तिला एखादा संत भरतासारखा आवाहन करतो त्यावेळेला रामचरित सर बिनवन हवाय, सो श्रम जाई न कोटी उपाय. ही माता शारदा जेव्हा एखादा संत आवाहन करतो त्या क्षणी धावत येते, कारण तिला या प्राकृत जगामध्ये खूप मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे झालेल्या श्रमांना परिहार करण्यासाठी या संत चरित्राचा गोडवास तिला विश्राम प्रदान करतो. आणि त्यामुळे प्रत्येक संताच्या ग्रंथामध्ये सर्वप्रथम गणेश आणि शारदेचं स्तवन आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. कारण ही शारदा माता अत्यंत प्रेमाने तिथं धावत येते. रामचरित सर बिनवन हवाय, सो श्रम जाई न कोटी उपाय. कभी को बिद अस हृदय बिचारी, गावही हरिजस कलिमलहारी. असा मनामध्ये विचार करून संतरूपी कवी देखील या शारदेचं गायन करतात, स्मरण करतात, आवाहन करतात आणि तिला केवळ एकच प्रार्थना करतात की मला प्रभू रामचंद्रांचं सुयश गाण्यासाठी हे शारदा माते तू शक्ती दे, शक्ती दे, शक्ती दे. आणि शारदा माता ज्याच्या मुखारविंदावरती येऊन विराजमान झाली, त्याच्या वचनांचे गुणधर्म काय? ती वाणी अत्यंत निर्मळ होती, ती वाणी अत्यंत विवेकप्रधान होती, ती वाणी कधीही धर्माचा विरोध करत नाही आणि ती वाणी कधीही नीतीचा त्याग करत नाही. सज्जनो, हे शारदेचं रूप आहे संवादामधला. निर्मळता, विवेक प्रधानता, धर्म अनुकूलता आणि नीतियुक्तता. विचार करा, आपल्या वाणीमध्ये हे सद्गुण आपण कशा पद्धतीने आणू शकतो? एकाच पद्धतीने, जेव्हा ही वाणी भगवंताच्या नाम संकीर्तनासाठी आपण झिजवूत, त्याचं सुयश गाण्यासाठी आपण झिजवूत, त्याच वेळेला ही शारदा माता आपल्या वाणीचा आश्रय घेईल. बरं, त्यांनी सर्व समाजाला पाहिलंय, परंतु ते नेत्र विवेकाचे होते. या विवेकरूपी नेत्रांनी सर्व समाजाला आलेली ही शिथिलता संतरूपी भरताने पाहिली. आणि आता हीच वेळ आहे, आपल्याला दृष्टता करावीच लागेल असा मनात विचार करून सर्वांना त्यांनी प्रणाम केला आणि आपल्या हृदयस्थ असलेल्या सीतारामाचं भरतजींनी अत्यंत मनापासून स्मरण केलं. आणि आता भरतजी जो या सभेमध्ये संवाद करणार आहेत, सज्जन हो, त्याचं गायन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.